नगरसेवक संतोष पाटील यांचा जातीचा दाखला बोगस, विनायक रुपनर, 7 अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस। महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संतोष पाटील यांची जात हिंदू लिंगायत असताना त्यांनी हिंदू वाणी असा बोगस दाखला दिला आहे। या प्रकरणी समाज कल्याण आयुक्तांकडे तक्रार केली असून 7 अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावली असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विनायक रुपनर यांनी दिली आहे। रुपनर म्हणाले, प्रभाग 9 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातून संतोष पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढवली। त्यांच्या विरोधात मी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती। संतोष पाटील आणि त्यांच्या वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख आहे। मात्र निवडणुकीवेळी चुलत्यांच्या शाळेच्या दाखल्याचा आधार घेत त्यांनी हिंदुवाणी असा जातीचा दाखला सादर केला। शिवाय दाखला काढताना महसुली पुरावा आवश्यक असतो, मात्र तो नसतानाही जातीचा दाखला देण्यात आला आहे। या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली होती, मात्र 133 दिवस उलटूनही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे 7 अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।